Hello, my dear children. 4 days before, we learn the clauses and its type. Okay. We learn what means a clause, what means a main clause, and what means a subordinate clause. Okay. 4 दिवसांपूर्वी आपण क्लॉज म्हणजे काय हे बघितलं. क्लॉजचे 2 प्रकार बघितले, मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे काय आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय हे आपण अभ्यासलं. त्यामध्ये आपण बघितलं की मेन क्लॉज ज्याला आपण मुख्य उपवाक्य असं म्हणतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज ज्याला आपण गौण उपवाक्य किंवा अवलंबी उपवाक्य असं म्हणतो. ओके, so I hope you understood very well the two types of clause. Okay, now there is no type of main clause. Main clause चे प्रकार नसतात, but there is a 3 type of subordinate clause. Subordinate clause चे 3 प्रकार आहेत. गौण उपवाक्य किंवा अवलंबी उपवाक्याचे 3 प्रकार आहेत. नाउन क्लॉज, सेकंड वन इज ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड द थर्ड वन इज ॲडवर्ब क्लॉज. ओके, गौण उपवाक्याचे 3 प्रकार आहेत. नाम उपवाक्य, विशेषण उपवाक्य अँड क्रियापद विशेषण उपवाक्य. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट वन, दॅट इज नाउन क्लॉज. आज आपण नाउन क्लॉज म्हणजे काय ते बघणार आहोत. Because children, in the exam they may be ask you that find out the subordinate clause and state its a type. Okay, की noun clause आहे की adjective clause आहे की adverb clause आहे हे आपल्याला शोधायचं आहे किंवा सांगायचं आहे. परीक्षेमध्ये फक्त आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज ओळखा असं सांगितलं जाणार नाही, तर सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा आणि त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार ओळखा असं सांगितलं जाईल. आणि त्याचबरोबर कदाचित सबऑर्डिनेट क्लॉजचा तो प्रकार सांगितल्यानंतर त्याचेही उपप्रकार आहेत तेही आपल्याला सांगायला विचारले जातील, म्हणजे सांगायला सांगितले जातील. ओके, सो नाउन क्लॉज आणि त्याचे प्रकार मीन्स इट्स फंक्शन्स वी हॅव टू लर्न टुडे. ओके, सो नाउन क्लॉज ज्याला आपण म्हणतो नाम उपवाक्य. ओके, so what is the definition of a noun clause? Here a noun clause is a subordinate clause that does the work of a noun. No, it's clear because it is called a noun clause. That means it functioning as a noun. की नाउन क्लॉज म्हणजे काय की जो सबऑर्डिनेट क्लॉज नाउनचं काम करतो मीन्स नामाचं काम करतो त्याला नाउन क्लॉज म्हणतात. हे क्लिअर आहे, त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की इथे मी तुम्हाला मराठीमधून सुद्धा त्याचा अर्थ दिला आहे की जो शब्दसमूह आपल्याला माहिती आहे की क्लॉज म्हणजे काय हे आपण शिकलो की असा एक शब्दसमूह की ज्याच्यामध्ये कर्ता असतो आणि क्रियापद असतं. तशाच प्रकारचं डेफिनेशन आपण नाउन क्लॉजचं बघूया की जो शब्दसमूह एकाच वाक्याचा भाग असून त्यामध्ये कर्ता व क्रियापद असते आणि हा शब्दसमूह जेव्हा नामाचे कार्य करतो तेव्हा त्यास नाम उपवाक्य असे म्हणतात. ओके, लेट्स सी द एक्झाम्पल हियर. विथ द एक्झाम्पल यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल. सी द एक्झाम्पल, राम नोज हाऊ अ काईट इज मेड. ओके, की रामाला माहिती आहे की काईट म्हणजे पतंग कशी बनवतात. ओके, now Ram knows, it's a main clause because it stands its own meaning, no, its complete meaning. But how a kite is made, it's a subordinate clause because it can't stand its own meaning, it is incomplete. Okay, की how a kite is made हा अर्थ पूर्ण नाही आहे, तो कंप्लीट होण्यासाठी त्याला राम नोज या मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं आणि दॅट्स वाय इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आपण बघतो आहोत. आपण बघितलं की मेन क्लॉजला प्रकार नाहीत परंतु सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखावा लागेल आणि त्यानंतर त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा तो कुठला प्रकार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, सो आपण बघितलं की नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज हे 3 प्रकार आहेत सबऑर्डिनेट क्लॉजचे. सो त्यातील नाउन क्लॉज आपण आता बघणार आहोत की नाउन क्लॉज काय असतो. ओके, आता या ठिकाणी हे एक्झाम्पल तुम्हाला दिसते की राम नोज हाऊ अ काईट इज मेड. सो हाऊ अ काईट इज मेड हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. आता तो नाउन क्लॉज कसा आहे हे मी तुम्हाला सांगते की साधारणपणे वाक्याचं स्ट्रक्चर जे काही आहे इंग्रजीमध्ये वाक्याचं जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या प्रकारे असतं. हो की नाही, की वाक्यामध्ये काय असतं, राम हा काय झाला, सब्जेक्ट झाला. ओके, इट्स अ सब्जेक्ट
ओके, हा आहे सब्जेक्ट. नोज काय आहे, वर्ब आहे. अँड हाऊ अ काईट इज मेड हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता मुलांना तुम्ही म्हणणार की ऑब्जेक्ट हे एवढं मोठं असतं का, तर येस. जर हे वाक्य जर असं असतं ना, सॉरी हिअर, ओके, हे वाक्य जर असं असतं, राम नोज इट, ओके, हे जर असतं तर या ठिकाणी राम हा काय झाला, सब्जेक्ट झाला. नोज हे काय झालं, वर्ब झालं. अँड इट हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, सो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, हे वाक्याचं स्ट्रक्चर असतं. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याला आपण कर्म असं म्हणतो. ओके, कर्म म्हणजे काय, की ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म असं म्हटलं जातं. सो राम नोज इट, आता इट हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. परंतु हेच ऑब्जेक्ट जेव्हा आपण ह्या राम नोज इट, सो हे इट आहे असं आपण समजूया, म्हणजेच हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, सो इटच्या जागेवर ते आहे असं आपण कल्पना करूया. सो राम सब्जेक्ट, नोज वर्ब आणि हाऊ अ काईट इज मेड हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि मुलांनो वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं काम करणारा शब्द हा काय असतो, नाऊन असतो. ओके, ऑब्जेक्टचं काम करणारा काय असतो, नाऊन असतो. आणि म्हणून हा पूर्ण क्लॉज जो काही आहे तो नाऊन क्लॉज आहे, बिकॉज इट इज फंक्शनिंग ॲज अ नाऊन. लिसन इट अगेन, की वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं काम करणारा म्हणजे कर्माचं काम करणारा शब्द किंवा शब्दाचा समूह हा नाऊन असतो, म्हणजे नाम असतो. आणि म्हणून हा पूर्ण क्लॉज जो काही आहे हा काय आहे, नाऊन क्लॉज आहे. इज इट क्लिअर की हा नाऊन क्लॉज आहे. का आहे, कारण तो कशाच्या जागी आहे, ऑब्जेक्टच्या जागी आहे. ऑब्जेक्टच्या जागी असल्यामुळे तो काय आहे, नाऊन आहे. आणि मग नाऊन असल्यामुळे हा सबऑर्डिनेट क्लॉजचा कुठला प्रकार आहे, नाऊन क्लॉज आहे. ओके, आता यामधले सगळ्यात सोपी नाऊन, हे जर तुम्हाला कळत नसेल तर नाऊन क्लॉज कसा ओळखावा याची एक सोपी ट्रिक अशी आहे की इथे मी म्हटलेलं आहे बघा, नाऊन क्लॉज आन्सर द क्वेश्चन व्हॉट इन अ सेंटेन्स. की नाऊन क्लॉज हा कसा ओळखायचा आहे, बिकॉज इट इज आन्सर द क्वेश्चन ऑफ अ व्हॉट. की व्हॉट हा प्रश्न जर क्रियापदाला विचारला, मेन क्लॉजमधील क्रियापदाला विचारला, तर त्याचं उत्तर जे येतं तो क्लॉज काय असतो, नाऊन क्लॉज असतो. लिसन इट अगेन, मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हॉट हा शब्द विचारला असता जे उत्तर मिळते ते नाऊन क्लॉज असते. ओके, या ठिकाणी दिसतंय बघा, नाऊन क्लॉज जो आहे, ओके, मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हॉट हा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते नाऊन क्लॉज असते. ओके, नाव हिअर राजा डिड नॉट नो वेन हिज फादर वूड रिटर्न. ओके, नाव हिअर राजा डिड नॉट नो इज अ मेन क्लॉज अँड वेन हिज फादर वूड रिटर्न इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. हाऊ वी हॅव टू फाइंड आउट दॅट इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. हा सबऑर्डिनेट क्लॉज हे कसं ओळखलं, बिकॉज इट स्टार्ट्स इट्स अ कंजंक्शन वेन. हे कुठल्या कंजंक्शनने सुरू झालेलं आहे, वेन. आणि आपण बघितलं की सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी कंजंक्शनने सुरू होतो अँड दॅट्स वाय इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, सो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे ओळखलं सुरुवातीला. त्यानंतर मग तो सबऑर्डिनेट क्लॉज कशाचं काम करतो आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि मग आपण वरती बघितलं की नाऊन क्लॉजमधील क्रियापदाला जेव्हा, सी हिअर द क्रियापद हे काय आहे, नो. ओके, सो क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता, कशाने प्रश्न विचारायचा आहे, व्हॉटने प्रश्न विचारायचा आहे नाऊन क्लॉजमधील क्रियापदाला. सो नाऊन क्लॉजमधील क्रियापदाला जेव्हा व्हॉटने आपण प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर जेव्हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो तेव्हा तो सबऑर्डिनेट क्लॉज हा नाऊन क्लॉज असतो. अंडरस्टूड. ओके, सो आपण प्रश्न विचारूया, राजा डिड नॉट नो. ओके, राजा डिड नॉट नो व्हॉट राजा डिड नॉट नो. ओके, राजाला काय माहिती नव्हतं, मग त्याचं उत्तर काय मिळतं आपल्याला, वेन हिज फादर वूड रिटर्न, की त्याचे वडील केव्हा येणार आहेत हे त्याला माहिती नव्हतं. ओके,
सो जेव्हा आपण क्रियापदाला नोला जेव्हा आपण व्हॉटने प्रश्न विचारला तेव्हा त्याचं उत्तर काय आलं, हा सबऑर्डिनेट क्लॉज आला. ओके, आणि म्हणून हा काय आहे, नाऊन क्लॉज आहे. अंडरस्टूड? ओके, लेट्स सी. नाऊन क्लॉज हॅज 5 टाइप्स. ओके, नाऊन क्लॉज कसा ओळखायचा आपण बघितलं की जेव्हा क्रियापदाला आपण व्हॉटने प्रश्न विचारतो, व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते नाऊन क्लॉज असतं. इथे सुद्धा बघा, राम नोज, व्हॉट राम नोज. ओके, व्हॉट राम नोज, रामला काय माहिती आहे, दॅट हाऊ अ काईट इज मेड. ओके, सो ह्या व्हॉटचं उत्तर काय आलं की रामला काय माहिती आहे की काईट मीन्स पतंग कशी बनवायची हे रामला माहिती आहे. म्हणजेच व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर काय आलं, हा क्लॉज आला. आणि हा क्लॉज आल्यानंतर ते ऑब्जेक्ट आहे आणि मन ऑब्जेक्टचं काम करणारा शब्द नाऊन असतो आणि म्हणून हा क्लॉज काय आहे, नाऊन आहे. सो साधारणपणे मुलांनो की नाऊन क्लॉज हा दॅट ह्या कंजंक्शनने जोडून येतो, पण बऱ्याच वेळा तो दॅट हे कंजंक्शन गाळलं सुद्धा जातं. ओके, नाऊन क्लॉज कसा ओळखायचा हे आपण बघितलं. आता नाऊन क्लॉजचे 5 प्रकार आहेत. मीन्स इट फंक्शनिंग इन अ 5 वेज, की नाऊन क्लॉज हा 5 वेगवेगळ्या प्रकारे त्या वाक्यामध्ये काम करतो, कार्य करतो. ओके, दॅट मीन्स ओके, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब अँड ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. ह्या इतक्या 5 प्रकारांमध्ये नाऊन क्लॉज काम करत असतो. म्हणजे वाक्यामध्ये तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्बचं काम करत असतो, वाक्यामध्ये तो सब्जेक्ट ऑफ द वर्बचं काम करत असतो, त्याचबरोबर ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन, प्रेपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय, यू नो इट. ओके, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट मीन्स पूरक वाक्य. ओके, अँड ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह यू नो व्हॉट मीन्स इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह मीन्स 2 + V1. ओके, so let's see one by one all these functions. Okay, now noun clause, object of the verb. आता noun clause कसा ओळखायचा हे आपण शिकलो. ओके, मेन क्लॉजमधील क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारायचा, त्याचं जे उत्तर येतं ते जे सबऑर्डिनेट क्लॉज हे उत्तर येतं तो नाऊन क्लॉज असतो. मग त्याचा प्रकार कुठला आहे तेही आपल्याला विचारलं जातं आणि म्हणून आपण हे प्रकार बघतो आहोत. पहिला प्रकार आपण बघूया, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजेच काय, क्रियापदाचे काम करणे. की हा जो काय प्रकार आहे हा काय करतो, क्रियापदाचं काम करतो. ओके, क्रियापदाचे कर्म म्हणून काम करतो. क्रियापदाचं काय काम करतो, कर्म म्हणून काम करतो, ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया. ही न्यू दॅट द टाईम वॉज इम्पॉर्टंट. ओके, ही न्यू. मग आता सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे, दॅटपासून सुरू झालेला क्लॉज जो काही आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ही न्यू इज अ मेन क्लॉज अँड दॅट द टाईम वॉज इम्पॉर्टंट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. आता हा सबऑर्डिनेट क्लॉज जो काही आहे तो कुठला प्रकार आहे तो आपण आधी बघूया. आपण व्हॉटने प्रश्न विचारूया. ही न्यू, व्हॉट ही न्यू, त्याला काय माहिती होतं, उत्तर काय येतं, दॅट द टाईम वॉज इम्पॉर्टंट. त्याला माहिती होतं की वेळ ही अतिशय महत्त्वाची होती. ओके, सो व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला हे उत्तर आलं म्हणजे काय आहे, हा क्लॉज नाऊन क्लॉज आहे. आता नाऊन क्लॉज आहे हे ओळखल्यानंतर त्याचा तो प्रकार ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे हे कसं आपण ओळखणार, तर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब हे कसं आहे हे मी इथे तुम्हाला दाखवलं आहे की साधारणपणे इंग्रजीच्या वाक्याची रचना ही सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असे असते. म्हणजे वाक्यामध्ये आधी सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येतं आणि नंतर ऑब्जेक्ट येतो. सो हा नाऊन क्लॉज कशाच्या जागी आहे, ही हे सब्जेक्ट झालं, नो हे वर्ब झालं आणि हा जो काय क्लॉज आहे हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. ओके, अगेन आय टेल यू, ही इज अ सब्जेक्ट, न्यू इज अ वर्ब and all the subordinate clause means the noun clause is a object. Okay,
म्हणजेच तो वाक्यामध्ये ऑब्जेक्टच्या जागी आला. ओके, म्हणून तो काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. म्हणजे कर्माचं काम करतो आहे. कोणाच्या कर्माचं काम करतोय, तर न्यू या क्रियापदाच्या कर्माचं काम करतो आहे आणि म्हणून तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब न्यू आहे. ओके, कुठल्या क्रियापदाचं काम करतोय, न्यू या क्रियापदाचं काम करतोय. व्हॉट ही न्यू, त्याला काय माहिती होतं. ओके, म्हणजे काय माहिती होतं, दॅट द टाईम वॉज इम्पॉर्टंट. म्हणजे हे कर्माचं काम करतो आहे. कुठल्या कर्माचं काम करतो आहे, न्यू या क्रियापदाचा कर्माचं काम करतो आहे आणि म्हणून हा प्रकार काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. मुलांना तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमच्या जर ते लक्षात येत नसेल तर, की जेव्हा नाऊन क्लॉज हा ऑब्जेक्टच्या जागी येतो तेव्हा तो नाऊन क्लॉजचा कुठला प्रकार असतो, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब हा प्रकार असतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, जास्त खोलात जाऊ नका. ओके, लेट्स सी द अनदर एक्झाम्पल हियर. मिसेस हॉर्नर फाउंड दॅट देअर वॉज वन प्रॉब्लेम. ओके, सो मिसेस हॉर्नर इज अ yes, Mrs. Horner is a main clause. Okay, this is a main clause. Found पर्यंत and that there was one problem is a noun clause. आता noun clause पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही की तो कसा noun clause आला. ओके, what Mrs. Horner found, त्याचं उत्तर काय आलं, that there was one problem. मिस्टर हॉर्नरला काय लक्षात आलं किंवा काय सापडलं, म्हणजे सापडलं इथे हा शब्द आपल्याला ॲप्रोप्रिएट नाही आहे, तर काय लक्षात आलं की तिथे एक प्रॉब्लेम होता, त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे. ओके, सो हे उत्तर आलं म्हणून हा नाऊन क्लॉज आहे आणि तो ऑब्जेक्टच्या जागी आला म्हणून तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. ओके, नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. कपिल सेड इज अ मेन क्लॉज and that he was happy is a noun clause आणि ऑब्जेक्टच्या जागी आहे म्हणून तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. ओके, देन आय रिक्वेस्ट हिम दॅट मेक द शो ऑफ. ओके, सो आय रिक्वेस्ट हिम इज अ मेन क्लॉज. ओके, and that make the show off is a noun clause. ऑब्जेक्टच्या जागी आला आहे म्हणून ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. Same the remaining examples are, I think that you are really brilliant. It is I think is a main clause and that you are really brilliant is a noun clause आणि ऑब्जेक्टच्या जागी आला म्हणून तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. Then Anand knows it is a main clause. Okay, and it is a subordinate clause and सबऑर्डिनेट क्लॉजचा तो नाऊन क्लॉज हा प्रकार आहे आणि नाऊन क्लॉजमधील तो काय फंक्शनिंग करतो, काय कार्य करतो, तो ऑब्जेक्टच्या जागी आला आहे म्हणून तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. ओके, सो आय थिंक चिल्ड्रन यू नो व्हॉट मीन्स अ नाऊन क्लॉज, हाऊ इट इज फाइंड आउट अँड हाऊ इट इज अ फंक्शनिंग ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक अजून माहिती मी तुम्हाला लिहून दिलेली आहे की साधारणपणे नो, बिलीव, टेल, से, फाइंड, आज, रिअलाइज, अंडरस्टँड इत्यादी क्रियापदानंतर दॅटने जोडून येणारी क्लॉजेस ही बहुधा नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब या प्रकाराची असतात. साधारणपणे मुख्य क्रियापदानंतर हा नाऊन क्लॉज येत असतो. तुमच्या लक्षात येईल की मुख्य क्रियापदानंतर हा क्लॉज आलेला आहे. बघा प्रत्येक ठिकाणी हे बघा, फाउंड, सेड, ओके, रिक्वेस्ट, नो, थिंक, नोज, हे जे काय मेन वर्ब आहे त्या मेन वर्ब नंतर हा क्लॉज आलेला आहे आणि म्हणून इथे म्हटलेले आहे की साधारणपणे ह्या क्रियापदानंतर येणारा दॅटने जोडून येणारा जो क्लॉज असतो तो नाऊन क्लॉज असतो आणि साधारणपणे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ह्या प्रकाराचाच असतो. ओके, नाव दुसरा प्रकार आपण बघूया, नाऊन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे काय, क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करतो. वरती आपण बघितलं की क्रियापदाचा तो काय म्हणून काम करत होता, कर्म म्हणून काम करत होता. आता तो क्रियापदाचा काय म्हणून काम करतो आहे, कर्ता म्हणून काम करत आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. ओके, व्हॉट ही रोट वॉज हार्मफुल टू द सोसायटी. ओके, what he wrote, it is a
सबऑर्डिनेट क्लॉज वॉज हार्मफुल टू द सोसायटी इज अ मेन क्लॉज. ओके, सो आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला ओळखता आलेला आहे, कारण सबऑर्डिनेट क्लॉज हा कशाने सुरू होतो, कंजंक्शनने सुरू होतो. इथे कंजंक्शन काय आहे, वॉट हे कंजंक्शन आहे. ओके, सो एकदा सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा, हे आपण ठरवल्यानंतर 1 मिनिट, येस इट इज, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे ओळखल्यानंतर तो कशाचं काम करतो आहे, सब्जेक्टचं काम करतो आहे. मी तुम्हाला वरती पण सांगितलं होतं, वाक्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं की ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब जेव्हा आपण बघितलं तेव्हा तो नाउन क्लॉज ऑब्जेक्टच्या जागी होता. आत्ता हा नाउन क्लॉज कशाच्या जागी आहे, सब्जेक्टच्या जागी आहे. दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. ओके, की हा जो क्लॉज आहे तो कशाच्या जागी आहे, सब्जेक्टच्या जागी आहे. बघा, सब्जेक्ट सुरुवातीला असतो आणि वॉट ही रोट हा सब्जेक्टच्या जागी क्लॉज आलेला आहे. त्यानंतर मेन क्लॉज हा नंतर आलेला आहे. सो या वाक्यामध्ये हा सबऑर्डिनेट क्लॉज सब्जेक्टचं म्हणजे कर्त्याचं काम करतो आहे आणि म्हणून तो कसला प्रकार आहे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब हा प्रकार आहे. मीन्स नाउन क्लॉज आहे आणि नाउन क्लॉजचा सब्जेक्ट ऑफ द वर्ब हा प्रकार आहे. ओके, लेट्स सी द अनदर एक्झाम्पल हिअर. What I say is right. What I say is a subordinate clause. Is right is a main clause. Okay. So पुन्हा एकदा हा noun clause आपण जर मेन क्लॉजला प्रश्न वॉटने विचारला, व्हॉट इज राईट, काय बरोबर आहे, तर त्याचं उत्तर काय येणार, व्हॉट आय से, मी जे काय सांगितलं ते बरोबर आहे. म्हणजे व्हॉट आय राईटचं उत्तर काय आलं, व्हॉट आय से. ओके, आणि म्हणून हा नाउन क्लॉज आहे आणि तो सब्जेक्टच्या जागी आला आहे, म्हणून तो सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. अंडरस्टँड. लेट्स सी हाऊ ही मॅनेज इट इज अ क्वेश्चन. ओके, सो आता पुन्हा एकदा हाऊ इज मॅनेज हा सब्जेक्टच्या जागी आला आहे, म्हणून तो सब्जेक्ट ऑफ द वर्ब आला आहे. ओके, देन वन्स अगेन वेन ही गोज. ओके, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. इज नन ऑफ माय बिझनेस हा मेन क्लॉज आहे आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, परंतु तो सबऑर्डिनेट क्लॉजचा नाउनचा प्रकार आहे आणि तो नाउनचा प्रकार असून तो काय कार्य करतो आहे, कर्त्याचं कार्य करतो आहे, म्हणजे कर्त्याच्या जागी आलेला आहे आणि म्हणून तो आपण बघूया सब्जेक्टच्या जागी आल्यामुळे त्याला आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब असं म्हणूया. कर्त्याचे काम करतात म्हणून सब्जेक्ट ऑफ द वर्ब या प्रकाराची आहेत सगळी उदाहरणं. असं तुम्हाला खाली मी मुद्दाम लिहून दिलेलं आहे की हा प्रकार जो काही आहे हा सब्जेक्ट ऑफ द वर्ब काय आहे, कारण हा प्रकार सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे कारण तो सब्जेक्टच्या जागी आलेला आहे. ओके, नाव तिसऱ्या प्रकाराकडे आपण वळूया. तिसरा प्रकार आहे नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन. आता ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन, प्रेपोजिशन म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय, ज्याला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय. म्हणजेच हा क्लॉज वाक्यामध्ये शब्दयोगी अवयव म्हणून कर्माचं काम करत असतो. ओके, शब्दयोगी अव्यय कर्म म्हणून काम करत असतो. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर दोन शब्दांमधला संबंध दाखवणार. ओके, ज्याला आपण प्रेपोजिशन असं म्हणतो. प्रेपोजिशन्स तुम्हाला माहिती आहे, ऑन, अबाउट, इन, आउट, बिटवीन, अमंग, अबाउट, ओके, टू, हे सगळे काय आहेत, प्रेपोजिशन्स आहेत, कारण ते वाक्यामध्ये एकमेकांशी असलेला संबंध, रिलेशन्स दाखवत असतात. ओके, द पेन्सिल इज ऑन द टेबल. ओके, म्हणजे पेन्सिल ही टेबलवर आहे. ओके, सो वर हा शब्द काय दाखवतो आहे, त्याचा एकमेकांशी असलेला नामाचा क्रियापदाशी किंवा क्रियाविशेषणाशी क्रियापदाशी असणारा जो शब्द आहे, संबंध आहे, तो दाखवत असतो. सो संबंध दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं, प्रेपोजिशन्स असं म्हटलं जातं, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. सो नाउन क्लॉज आणि तो कशाचं काम करतो आहे, ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन, म्हणजे शब्दयोगी अव्ययाचं कर्म म्हणून काम करत आहे.
So let's see the example. I am sad about what is being done. I am sad is a main clause. Okay, about पर्यंत I am sad about, and what is being done is a noun clause. Okay, आणि तो नाउन क्लॉज आहे आणि कशाचं काम करतो आहे तेव्हा कशाच्या जागेवर आहे, ऑब्जेक्टच्या जागेवर आहे. तो ऑब्जेक्टचं काम करतो आहे, परंतु कशाच्या ऑब्जेक्टचं काम करतो आहे तर अबाउट ह्या प्रेपोजिशनच्या ऑब्जेक्टचं काम करतो आहे. अबाउट या प्रेपोजिशनच्या कर्माचं काम करत आहे आणि म्हणून तो ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन या प्रकाराचा आहे. ओके, सो मुलांना तुम्ही एक सिम्पल ट्रिक फक्त लक्षात ठेवा, आणि ती ट्रिक म्हणजे काय की जेव्हा जेव्हा मेन क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो तुम्हाला ओळखता येणारच आहे. वॉटने प्रश्न विचारल्यानंतर जो क्लॉज येतो तो नाउन क्लॉज हे ओळखता येणार आहे. हे लक्षात ठेवा की हा जो काही नाउन क्लॉज आहे जेव्हा प्रेपोजिशनच्या नंतर येतो, ओके, विच इज फॉलोड बाय द प्रेपोजिशन, देन इट इज अ ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन. ओके, काय लक्षात ठेवायचं आहे की नाउन क्लॉज हा जेव्हा प्रेपोजिशन नंतर येतो, कुठलंही प्रेपोजिशन असेल, मग ते ऑफ असेल, ॲट असेल, विथ असेल, ऑन असेल, इन, बिटवीन, मग कुठलंही प्रेपोजिशन असेल, त्यानंतर जर जोडून नाउन क्लॉज आला तर तो कुठला प्रकार आहे, ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन हा प्रकार आहे. अंडरस्टूड? ओके, आय होप दॅट यू बेटर अंडरस्टूड. देन सी द नेक्स्ट एक्झाम्पल हियर. Okay, here is a we. Okay, a spelling mistake. We are proud of what Gandhiji did for us. What we are proud of की कशावर आम्हाला अभिमान आहे, what गांधीजी did for us की गांधीजींनी आमच्यासाठी जे काही केलं त्यावर आम्हाला अभिमान आहे. म्हणजेच what गांधीजी did for us हे ह्या मेन क्लॉजला विचारलेल्या व्हॉटचं प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हा नाउन क्लॉज आहे आणि तो ऑब्जेक्टच्या जागी आहे. ऑब्जेक्टच्या जागी आहे त्याचबरोबर तो ऑफ या प्रेपोजिशनला फॉलो करतो आणि म्हणून हा प्रकार कुठला आहे, ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन आहे. ओके, सो ओनली सिम्पल रिमेंबर इट दॅट if a noun clause followed by a preposition then it is a object of a preposition. Okay, it is a noun clause but it's a type of object of a preposition. Now 3 in the third sentence, we laughed is the main clause. What we had done is a noun clause, means subordinate clause, and subordinate clause the noun clause हा प्रकार आहे, but it is followed by at preposition and that means it is a object of a preposition. Okay, then fourth one, pay careful attention. Okay, pay careful attention is the main clause. What I am going to tell you is a subordinate clause and that is the main clause and it is followed by the preposition to. Okay, आणि म्हणून तो object of a preposition आहे. Okay, see the another example here. There is no truth हा मेन क्लॉज आहे and what he says हा नाउन क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचा नाउन क्लॉज प्रकार आहे आणि हा कोणाच्या नंतर येतो आहे, इन या प्रेपोजिशनच्या नंतर येतो आहे आणि म्हणून हा काय आहे, ओके, हा आहे ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन. ओके, हाही प्रकार आपण बघितला. देन नाउन क्लॉज, ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब, सॉरी कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंटला आपण म्हणतो की पूरक. ओके, मग आता पूरक म्हणजे काय, तर पूरक म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो पण त्या ऑब्जेक्टच्या जागी पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट असतं. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर बघा मुलांनो, वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब असतात. ओके, दोन प्रकार असतात. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर अकर्मक क्रियापद म्हणजे काय की अशा वाक्यामधील क्रियापद की ज्याला कर्माची गरज नसते. विट हॅवंट अ नीड अ ऑब्जेक्ट. ओके, ज्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हटलं जातं आणि इथे मी तुम्हाला दिलेलं आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके, क्रियापदाचे पूरक म्हणून काम करते म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह वर्ब अकर्मक क्रियापद
ला जे काही कर्माचं काम नसतं त्याला इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद असतात. म्हणजे साधारणपणे जे अकर्मक क्रियापद आहेत त्यानंतर जेव्हा नाऊन क्लॉज येतो तेव्हा तो कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब असतो. ओके, मला असं वाटतं मुलांना तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, की कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक. आणि मग पूरक म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट जेव्हा वाक्यामध्ये नसतं त्याच्याऐवजी वाक्यामधला जो काही भाग असतो, रिमेनिंग जे सेंटेन्स असतं ते कॉम्प्लिमेंट असतं, पूरक असतं. मग पूरक म्हणजे काय, तर हे तुम्हाला मी इथे समजावून सांगते की साधारणपणे अकर्मक क्रियापद जेव्हा असतं, अकर्मक क्रियापद म्हणजे काय की ज्या क्रियापदाला कर्माची गरज नसते. ओके, कर्माची गरज नसते म्हणजे काय की त्याला आपलं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नसते, त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. सो अकर्मक क्रियापद म्हणजे त्याला आपण इंग्लिशमधून इनट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. मग अकर्मक क्रियापदं कुठली कुठली आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहेत बघा. एम, इज, आर, वॉज, वेअर, सीम्स, ॲपियर, ग्रो, ही सगळी जी काही क्रियापदं आहेत ती काय आहेत, इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत. म्हणजे अकर्मक क्रियापद त्याला म्हणतात. याला काय म्हणतात, अकर्मक क्रियापद. ओके, अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. लेट्स सी द एक्झाम्पल. दॅट ट्रूथ इज द ट्रूथ इज दॅट दे हॅव लॉस्ट द मॅच. ओके, या ठिकाणी द ट्रूथ इज हे काय आहे, मेन क्लॉज आहे. ओके, अँड दॅट दे हॅव लॉस्ट द मॅच हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचा तो नाऊन क्लॉजचा प्रकार आहे. परंतु तो कशाने फॉलो होतो आहे, इज या इनट्रान्झिटिव्ह वर्बने फॉलो होतो आहे. सो म्हणून हा प्रकार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. ओके, सो तुम्हाला मी सांगितले की कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की टू बीची जी काही रूपं असतात, एम, इज, आर, वॉज, वर, शल, विल, अशी जी काही टू बीची रूपं असतात त्या टू बीच्या रूपाची म्हणजे ह्या क्रियापदांना ऑब्जेक्टची गरज नसते. सो जेव्हा अशी क्रियापदं येतात, टू बीची रूपं येतात, तेव्हा त्यानंतर जो नाऊन क्लॉज येतो तो साधारणपणे कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब असतो. ओके, सी द सेकंड एक्झाम्पल हियर. That was, it's a main clause, and what she really said is a subordinate clause. So that was, what she really said हे उत्तर आलं म्हणजे तो नाऊन क्लॉज आहे. आणि नाऊन क्लॉजचा कुठला प्रकार आहे तर तो कशाने फॉलो होतो आहे, वॉज या टू बीच्या रूपाने फॉलो होतो आहे, म्हणजे हेल्पिंग वर्बने फॉलो होतो आहे. सो एम, इज, आर, वॉज, वर, शाल, विल अशा प्रकारच्या इनट्रान्झिटिव्ह वर्बने जर नाऊन क्लॉज फॉलो होत असेल तर तो कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब या प्रकाराचा आहे. ओके, किंवा आपण असं म्हणूया की तो नाऊन क्लॉजचा प्रकार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब, म्हणजे क्रियापदाचे पूरक म्हणून काम करणारा आहे. ओके, in the third sentence, the fact is, it's a main clause, and that he is a cheat is a noun clause. परंतु हा नाउन क्लॉज कशाच्या नंतर येतोय, इज नंतर येतोय. ओके, इज ह्या इनट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर येतो आहे. आणि म्हणून या इनट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर येणारा जो काही वाक्याचा भाग असतो तो कॉम्प्लिमेंट असतो. इट इज नॉट अ ऑब्जेक्ट, इट इज अ कॉम्प्लिमेंट. अँड दॅट्स वाय हा प्रकार कुठला आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब हा आहे. देन सी एक्झाम्पल नंबर 4 हियर. इट सीम्स. इथे मी म्हटलेलं आहे की सीम्स, ग्रो, ॲपियर हे सुद्धा इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि त्यानंतर जर नाऊन क्लॉज येत असेल तर तो आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. ओके, दॅट वॉज हाऊ लक स्माइल अपॉन हिम. ओके, that was, it's a main clause. How luck smiled upon him is a noun clause. आणि तो काय फॉलो करतो आहे, कशाच्या नंतर आलेला आहे हा नाउन क्लॉज, वॉज या इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापदानंतर आलेला आहे. ओके, आणि म्हणून तो काय आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे. ओके, आय होप दॅट यू अंडरस्टँड इट. नाऊ सी द लास्ट noun clause
ऑब्जेक्ट ऑफ अ इन्फिनिटिव्ह. ओके, इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय, तर आपण शिकलेलं आहे मूळ क्रियापदाचे कर्म म्हणून काम करणारा जो काही नाउन क्लॉज आहे त्याला म्हणतात ऑब्जेक्ट ऑफ अ इन्फिनिटिव्ह. सो इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर आपण बघितलं 2 + V1 म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह. ओके, याला 2 + V1 म्हणजेच मूळ क्रियापद असं म्हणतो, त्याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. की क्रियापद म्हणजेच एक मूळ क्रियापद म्हणूया. मूळ क्रियापद जेव्हा 2 ने येतं, 2 ने जोडून येतं, तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. ओके, सो जेव्हा वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह असेल किंवा नाउन क्लॉज जेव्हा इन्फिनिटिव्हने फॉलो होत असेल तेव्हा तो ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह हा प्रकार आहे असं समजायचं. ओके, सी द एक्झाम्पल. ही सेंट नकुला टू सी व्हॉट हॅड हॅपन. ओके, ही सेंट नकुला इज अ मेन क्लॉज. ओके, टू सी पर्यंत ही सेंट नकुला टू सी हा मेन क्लॉज आहे. व्हॉट हॅड हॅपन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचा नाउन क्लॉज हा प्रकार आहे, परंतु तो कशाने फॉलो होतो आहे, टू सीने फॉलो होतो आहे, म्हणजेच इन्फिनिटिव्हने फॉलो होतो आहे, आणि म्हणून हा कशाचा प्रकार आहे, ऑब्जेक्ट ऑफ अ इन्फिनिटिव्हचा प्रकार आहे. येते लक्षात. सेकंड एक्झाम्पल हिअर. येस, he wanted to know why the bus was late. He wanted to know is a main clause. Why the bus was late, it's a noun clause, but it follows by the to know या इन्फिनिटिव्हने तो फॉलो होतो आहे. ओके, आणि म्हणून इथे आपण म्हणूया की हा प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. ओके, then the third example here. I request you to tell me who you are. I request you to tell me, it's a noun clause, and who you are is a subordinate clause, means a main clause, and it is followed by to tell. Okay, to tell हे काय आहे, इन्फिनिटिव्ह, आणि म्हणून हा ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह आहे. Hitler came to know how he was trapped by the Allies. ओके, हिटलर केम टू नो हा मेन क्लॉज आहे इथपर्यंत. हाऊ ही वॉज ट्रॅप्ड बाय अलाइज हा नाउन क्लॉज आहे, आणि तो टू इन्फिनिटिव्हचा कर्माचं काम करतो आहे, आणि म्हणून हा ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह आहे. ओके, वन्स अगेन द लास्ट एक्झाम्पल हिअर. राज ट्राईड टू टेल हिम व्हॉट वॉज गोईंग ऑन. राज ट्राईड टू टेल हिम इज अ मेन क्लॉज. what was going on, it's a noun clause, means subordinate clause चा noun clause हा प्रकार आहे, आणि to tell ह्या इन्फिनिटिव्हला फॉलो करतो आहे, म्हणजेच to tell ह्या इन्फिनिटिव्ह नंतर हा नाउन क्लॉज येतो आहे, म्हणजेच त्याचं कर्माचं काम करतो आहे इन्फिनिटिव्हचं, आणि म्हणून आपण याला म्हणूया काय, म्हणूया ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह, म्हणजेच मूळ क्रियापदाचं कर्म म्हणून ते काम करत आहे. सो आय होप चिल्ड्रन दॅट यू अंडरस्टँड ऑल द टाइप्स हिअर. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ओके, मीन्स क्रियापदाचं कर्म म्हणून काम करतं हा नाउन क्लॉज. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे हा क्लॉज क्रियापदाचं कर्त्याचं काम करतो. ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन म्हणजे हा क्लॉज प्रेपोजिशनचं कर्म म्हणून काम करतो. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणजे हा क्लॉज क्रियापदाचं कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक म्हणून काम करतो. आणि हा क्लॉज शेवटचा प्रकार म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह, म्हणजे हा क्लॉज म्हणजे नाउन क्लॉज हा इन्फिनिटिव्हचं ऑब्जेक्ट म्हणून काम करत असतो. ओके, सो तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की नाउन क्लॉज तुम्हाला ओळखता येणार आहे. तो कसा ओळखायचा हे मी सांगितलं. क्रियापदाला व्हॉटने म्हणजेच मेन क्लॉजच्या क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं तो नाउन क्लॉज असतो हे आपण बघितलं. ओके, इथे लक्षात ठेवायचं की ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे जेव्हा नाउन क्लॉज हा ऑब्जेक्टच्या जागी येतो तेव्हा तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो. नाउन क्लॉज जेव्हा सब्जेक्टच्या जागी येतो तेव्हा तो सब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो. नाउन क्लॉज जेव्हा कर्माचं काम करतो म्हणजे कर्माच्या जागी असतो आणि तो प्रेपोजिशन नंतर येतो
तेव्हा तो ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन असतो. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब कसा ओळखायचा की तो कॉम्प्लिमेंटचं काम करतो. म्हणजेच नाऊन क्लॉज जेव्हा ॲम, इज, आर, वॉज, वर, शल, शूड, ओके, शल, विल ह्यासारख्या टू बीच्या क्रियापदानंतर येतो, म्हणजे अकर्मक क्रियापदानंतर येतो, तेव्हा तो कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असतो. आणि ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं की नाऊन क्लॉज जेव्हा ऑब्जेक्टचं काम करतो, परंतु जेव्हा तो इन्फिनिटिव्ह नंतर येतो, म्हणजेच 2 + व्ही नंतर V1 नंतर येतो, तेव्हा तो ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह असतो. अंडरस्टँड इट? I hope that you understand it better. Okay, so children, if you can't understand, you can see this video again and again. If you don't till you don't understand it, then ask me personally, call me or message me. What the queries of your, ask me personally. Okay, I will answer you. Okay, I will try to make it clear your confusion. Okay, then children, I will give you some sentences. You try it to find out the noun clause and its type. Okay, so see this video again and again. Okay, so we will meet in the next lecture. Till then, goodbye.